आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। ज्यावेळेस हनुमंतराया सुरसाची भेट झाली आणि हनुमंतराया निघाले, हनुमंतराया ज्यावेळी लंकेच्या दारावरती आले, आता तुम्हा सगळ्या वारकऱ्यांना ज्ञात आहे लंकेच्या संरक्षणाची जबाबदारी जिच्यावर होती तिचं नाव लंकिनी, आणि लंकिनी ही सबंध लंकेच्या राज्याचं संरक्षण करत होती। जसं प्रवेशद्वारावर हनुमंतराया आले आणि लंकिनीने पाहिलं, लंकिनीनं महाकाय रूप घेतलं आणि ती मोठमोठ्यानं गर्जना करायला लागले। हनुमंतराय म्हणले महत्वाच्या कामाला चालू ही काय मध्ये येते। हनुमंतरायाने जशी गदा फिरवली लंकिनी खाली कोसळली, पण हनुमंतराय म्हणले हिला सोडून जाता येणार नाही, हिला जाग येऊ द्या। पहिल्यांदाच दारावरती आपली ताकद कळाली म्हणजे काळजी राहणार नाही, आणि जशी लंकिनी शुद्धीवर आली लंकिनीने फक्त हनुमंतरायांकडे पाहिलं, काहीच न बोलता लंकेचं दार मोकळं केलं। हनुमंतराय डोकं खाजवायला लागले, लंकिनी अगं तू तर ह्या लंकेची द्वारपाल आहेस आणि मी खऱ्या अर्थानं शत्रू म्हणून या ठिकाणी आलोय, तरी तू माझ्यासाठी दार का उघडं केलं। हा त्यावेळी लंकिनीने दिलेलं उत्तर ऐका महाराज, कानाचे पडदे उघडे ठेवून हे उत्तर ऐका। त्या लंकिनीने उत्तर दिलं, ज्यावेळी रावणाला वरदान दिलं ना त्यावेळेस माघारी जाताना ब्रह्मदेवांनी असं मला सांगितलं होतं, लक्षात ठेव रावण जरी एक दिवस अमर होणार असेल ना, पण लक्षात ठेव ज्या दिवशी तुला एखाद्या वानराच्या गदेने तू बेशुद्ध पडतील, त्या वारानं तू बेशुद्ध पडशील, समजून जा रावणाचा सुद्धा वध जवळ आलाय, त्याची मला जाणीव आता होती आहे, तुम्ही आत व्हावं। फार वेळ झाला, वेगात पुढे सरकतो। हनुमंतराय अशोकवनात आले, पण अशोकवनात ज्यावेळेस आले समोरचं चित्र पाहिलं आणि ज्यावेळेस समोर नजर टाकली ना महाराज, त्यावेळेस पाहिलं तर खऱ्या अर्थानं रावण हातामध्ये तलवार घेऊन सीता मातेला धमकावत होता। 1 महिन्याचा वेळ देतोय तुला, 1 महिन्याच्या आत हो म्हण, नाही तर मृत्यूदंडाच्या शिक्षेस पात्र ठरशील। रावणाचं सगळं होऊ दिलं। हनुमंतराय एकदम छोटे होते, एका झाडावर जाऊन बसले आणि सगळे दिवस पाहता पाहता बराच वेळ रावणाचा सगळा कार्यक्रम पाहिला, आणि रावण जसा निघून गेला तसा आता हनुमंतरायाने विचार केला की खऱ्या अर्थानं आता मातेला आपली खून पटवली पाहिजे, म्हणून प्रभू रामचंद्रांकडून आणलेली अंगठी त्याने अलगद खाली सोडली। सीता मातेच्या पुढे ती अंगठी पडल्याबरोबर सीता मातेने ओळखलं ही आपल्या स्वामींची अंगठी आहे, आणि जशी स्वामींची अंगठी पाहिली त्यांची नजर सैरभैर होऊ लागली, तसं हनुमंतराय अलगदपणे सीता मातेच्या समोर आले, हात जोडले आणि मातेला सांगितलं, माते मी आलोय बरं, ही मीच घेऊन आलोय। आणि सीता मातेने विचारलं, आपण कोण आहात, आपण कोण आहात। आणि हनुमंतरायाने सीता मातेकडे पाहिलं आणि सांगितलं, माते रामदूतमय मातु जानकी सत्य शपथ करुणा निधान की। माते अग मी रामांचा दूत आहे, मी प्रभू रामचंद्रांचा दूत आहे, यापेक्षा माझी दुसरी कोणतीच ओळख नाही। इथं एकच विचार करा महाराज, तुमच्या माझ्यासारखा असता तर बा 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 माते मला नाही ओळखलं, मला मी होतो म्हणून इथे, नाही तर आतापर्यंत दशक्रिया झाली असती। काय ती महाकाय सुरसा, काय ती महाकाय लंकिनी, सगळ्यांना मातीत गाडून आलो मी। तुमच्या माझ्यासारखा असता तर मी होतो म्हणून इथपर्यंत आहे, मी उभं केलं हे सारं, माझ्या जागी दुसरा कोणी असता तर जमलं नसतं। पण हनुमंतरायांची नम्रता आहे महाराज, विनम्रता किती, निरअहंकारिता किती आहे। माझे हनुमंतराय म्हणतात, माते रामदूतमय मातु जानकी सत्य शपथ करुणा निधान की। मी प्रभू रामचंद्रांचा दूत आहे, यापेक्षा माझा वेगळा दुसरा कोणताही परिचय नाही। आणि एवढे शब्द ऐकले तसे माता सीतेच्या मुखातून शब्द आले, जो रघुवीर अगर होते सुतिपाई करते नहीं विलंबू रघुराई। जो रघुवीर अगर होते सुतिपाई करते नहीं विलंबू रघुराई। जर खऱ्या अर्थानं जर तुम्ही रामांचा दूत आहे असं म्हणता, त्यांनी तुम्हाला पाठवलंय ना, अहो जर प्रभू रामचंद्रांचं माझ्या स्वामीचं माझ्यावर खरं प्रेम असतं तर त्यांनी एवढा उशीर केलाच नसता। हनुमंता तुला मागचा एक प्रसंग वनात आल्यानंतरचा सांगते। आम्ही ज्यावेळी वनवासात आलो ना, एक दिवस मी बसलेली असताना माझ्या मांडीवरती माझे स्वामी झोपले होते, त्यांचं डोकं माझ्या मांडीवर होतं, आणि खऱ्या अर्थानं त्याच वेळी इंद्रदेवाचा मुलगा ज्याचं नाव जयंत आहे, या जयंतानं भगवान परमात्म्याची परीक्षा घेण्यासाठी, प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेण्यासाठी एका कावळ्याचं रूप घेतलं, आणि कावळ्याचं रूप घेऊन तो पाहता पाहता आम्ही होतो त्या वनात आला, आणि त्यानं त्या ठिकाणी माझ्या अंगठ्याला चोच मारली, माझ्या अंगठ्यातून रक्तस्राव सुरू झाला, आणि त्याचा उघड ज्यावेळेस माझ्या स्वामींच्या हाताला लागला, स्वामींना जाग आली, माझ्या अंगठ्यातून आलेल्या रक्ताचा उघड पाहिला,
माझे स्वामी एवढे क्रोधित झाले की खऱ्या अर्थाने त्याने बाजूला पडलेली तणाची एक काडी घेतली आणि ती मंत्रित करून जयंतवर सोडली. अरे जयंत तिन्ही लोकात फिरत राहिला, खुद्द इंद्रदेवा पुढे आला, आपल्या पित्या पुढे आला, पण आपल्या पित्याने सुद्धा जागा दिली नाही. शेवटी शरण होऊन तो पुन्हा एकदा भगवान परमात्म्याला माझ्या स्वामींना शरण आला. तेव्हा माझ्या स्वामींनी त्याचा एक डोळा निकामी करून त्याला माघारी पाठवलं. अहो एवढं प्रेम करणारे माझे स्वामी आहेत, पण एवढं खऱ्या अर्थाने या महाकाय राक्षसानं मला या ठिकाणी बंदिवान केलंय तरी अजून आले नाहीत. पहा हनुमंतरायांचं उत्तर आहे, माते अगं तुम्हाला जर घेऊन जायचं असेल मला एक क्षण पुरेसा आहे. मी आत्ता तुम्हाला इथून घेऊन जाऊ शकतो, पण माझ्या स्वामींची ती आज्ञा नाही. माझे स्वामी स्वतःहून येतील, वाजत गाजत येतील आणि नववधूसारखा खऱ्या अर्थानं तुम्हाला इथून वाजत गाजत घेऊन जातील. लक्षात ठेवा, खऱ्या अर्थानं आमच्यासारखी सैन्य त्याने आता उभी केली आहे. आणि सीता मातेनं पाहिलं, म्हणली येतील माझे स्वामी, हे खरं आहे, पण त्यांच्यासोबत सैन्य कुठं आहे? आमच्यासारखी सैन्य आहे ना त्यांची. आणि त्यावेळी हनुमंतराया होते छोटे. आता हनुमंतराया एवढे छोटे, मातेनं हनुमंतरायांकडे पाहिलं, म्हणली एवढी छोटी सेना, आता जमलं. मातेच्या मुखातलं वाक्य आहे, मोरे हृदय परम संदेहा. माझ्या हृदयामध्ये संदेह आलाय की माझे स्वामी येतील कसे आणि विजय प्राप्त करतील कसे. त्यावेळेस हनुमंतरायानं सुन कपी प्रकट किये निज देहा. ज्यावेळेस एवढंच वाक्य ऐकलं ना, तसं पाहता पाहता हनुमंतरायांनी महाकाय रूप धारण केलं. ते महाकाय रूप साक्षात पाहिलं आणि सीता मातेचे डोळे सुद्धा दिपले. आणि सीता मातेने सांगितलं, हनुमंता मला खात्री पटली बरं, आता तू छोटा हो. आणि हनुमंतराय पुन्हा मूळ स्वरूपात आले आणि मातेला नमन केलं. कथा अनेक वेळा ऐकली, पण शिकलो काय? लक्षात घ्या महाराज, इथं सगळ्यात मोठं मॅनेजमेंटचं सूत्र काळजात करून घ्या. हा इथं आम्ही एकच गोष्ट शिकलो, ज्यावेळेस माता सीतेच्या मनामध्ये असणारी भीती दूर करायची होती ना, तेव्हा हनुमंतरायांनी महाकाय रूप धारण केलं. आणि तुमची माझी अशी शोकांतिका आहे, समोरच्याला भीती दाखवण्यासाठी आपण आपलं रूप मोठं करतो. हा दोघांमधला असणारा सगळ्यात मोठा फरक आहे. माझ्या हनुमंतराया खऱ्या अर्थानं माता सीतेच्या मनातली भीती दूर करण्यासाठी महाकाय रूप घेतात आणि तुम्ही मी समोरच्याच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी आपलं अकराळ रूप दाखवतो. शोकांतिका आहे, वेगात पुढे सरकतो महाराज. लक्षात घ्या, हनुमंतरायांची आणि सीता मातेची भेट झाली. आता खऱ्या अर्थानं सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. सीता मातेचा शोध लागला होता. मग हनुमंतराय आता मागं निघायला पाहिजे. पण हनुमंतरायांची राजकीय धोरणं पहा किती आहेत. त्या विषयावर आज आपल्याला जायचं नाही, पण त्यांचं राजकीय मॅनेजमेंट पहा. हनुमंतराय म्हटले, माते सगळं उरकलं, पण भूक लागली ना, काहीतरी खाल्लं पाहिजे. मी तर काही फळं खाऊ का? सीता मातेचा होकार घेतला आणि हनुमंतराया झाडावर चढले. आता एक फळ खायचे, एक झाड उपटायचे, एक फळ खायचे, एक झाड उपटायचे. आता बातमी राक्षसांनी पोहोचवली. रावणाला बातमी कळाली, अशोकवनामध्ये एक वानर आलंय आणि ते महाकाय वृक्ष उन्मळून काढतंय. पाहता पाहता त्याची रावणाची सेना धावत आली. जसं वृक्ष उन्मळून फेकले, तशीच जी सेना आली त्यांनाही उन्मळून फेकून दिलं. हे ज्यावेळेस रावणानं पाहिलं, रावणाला जाणीव झाली हा महाबलाढ्य वानर आहे आणि याच्याशी जर मुकाबला करायचा असेल तर यासाठी एकमेव वीर आपल्याकडे आहे, ज्याचं नाव मेघनाद आहे. आणि रावणानं आपला पुत्र मेघनादाला आता हनुमंतरायांचा बंदिवान करण्यासाठी पाठवलं. पण शास्त्राधारे एक वाक्य लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं रामायण कथा अनेक वेळा ऐकली. मेघनादाकडे एक आशीर्वाद होता, त्याच्याकडे ब्रह्मास्त्राची शक्ती होती. आणि ब्रह्मास्त्र घेऊन जसा मेघनाद निघाला, अशोकवनामध्ये येताना त्याला पाहिलं आणि हनुमंतरायांची नजर गेली आणि हनुमंतराय उत्तरले, मेघनाद आला गड्या. मेघनाद आला, पण मेघनादाच्या हातामध्ये ब्रह्मास्त्र आहे. ब्रह्मास्त्राची शक्ती मी क्षणात क्षीण करू शकतो, पण जर या ब्रह्मास्त्राची शक्ती मी क्षीण केली तर तिन्ही लोकांमध्ये ब्रह्मास्त्राचा महिमा कमी होईल. मग जर ब्रह्मास्त्राचा महिमा कमी होऊ द्यायचा नसेल तर स्वतःला बंदिवान करून घ्यावं लागेल. पहा काय मोठेपणा, काय विनम्रता आहे महाराज. तुम्हाला आणि मला फक्त कारण हवं असतं, समोरच्याला नीचपणा दाखवायचा, समोरच्याला छोटेपणा दाखवायचा, पण खऱ्या अर्थानं पुढच्याचं मोठेपण आणखी मोठं ठरावं म्हणून जगणारे जे असतात ना, ते खऱ्या अर्थानं हनुमंतरायांचे सुद्धा खऱ्या आजच्या काळातले भक्त असतात. नाहीतर स्वतःला बजरंग बलीचा भक्त म्हणायचं आणि खऱ्या अर्थानं समाजाच्या विघटनासाठी प्रयत्न करायचं, याला बजरंग बलींचा भक्त म्हणत नाही. माझ्या हनुमंतरायाने विचार केला, ब्रह्मास्त्राची शक्ती क्षीण होऊ नये, त्याचा महिमा कमी होऊ नये, म्हणून स्वतःला बंदिवान करून घेतलं. आणि पाहता पाहता रावणाच्या समोर हनुमंतराया उभे ठाकले. जशा हनुमंतराया समोर उभे पाहिले, त्या क्षणाला रावणानं विचारलं, आलास माझ्या सैन्याला का मारलास? त्यांनी मला मारलं म्हणून मी त्यांना
मारलं. मग वृक्ष का उन्मळून काढले? वानर स्वभाव. भूक लागली होती, फळ खाता खाता वृक्ष हातात आले म्हणून उपटून टाकले. आणि त्याच वेळी हनुमंतरायाने रावणाकडे पाहिलं आणि रावणाला सांगितलं, रावणा, तू खऱ्या अर्थानं वेदांचा ज्ञाता आहेस, स्वतःच्या मातेसाठी आत्मलिंग आणणारा तू, अरे खऱ्या अर्थानं शौर्यवान आणि ज्ञानी आहेस. पण रावणा, अरे खरंच तू महाज्ञानी आहेस रे. फक्त एक गोष्ट सांगतो, आज तू ज्ञानी आहेस हे मी मान्य करतो, फक्त थोडासा मनात कचरा साठलाय, तेवढा साफ करून घे रे, तेवढा साफ करून घे. वासनेचा कचरा तुझ्या अंतःकरणात आहे ना, तेवढा साफ कर. आणि त्याच वेळी रावणानं कुच्चित हास्य केलं आणि गडगडा हसत उत्तरलं, आता एक वानर मला शिकवणार होय? आता एक वानर शिकवणार? बरं ठीक आहे, मग मन साफ करण्यासाठी काय करावं लागेल रे? लावी मना पिसे. खऱ्या अर्थानं जर तुझं मन तुला साफ करायचं असेल तर खऱ्या अर्थानं माझ्या स्वामींच्या नामाचा छंद लावून घे, कारण तो छंद तुझ्या जीवनाचा उद्धार करेन रे, उद्धार करेल. आमच्या गुरूंनी आम्हाला ते ज्ञान सांगितलंय, आम्ही ते तुला सांगतोय. दिया से दिया जलाते चलो. आणि त्याच वेळी रावणाच्या मात्र तळपायाच्या मस्तकाला गेली आणि रावणानं विचारलं, खऱ्या अर्थानं हे वानर, आता तू जर म्हणत असेल तू मला ज्ञान देतोस ना, माझ्या लंकेमध्ये जो कोणी ज्ञान देतो त्याला काय शिक्षा मिळते माहितीये? हनुमंतराय म्हणले, आमच्या प्रभू रामचंद्रांच्या राज्यामध्ये याला पद्मश्री मिळतो, भारतरत्नही मिळतो, पुरस्कार मिळतो, पुरस्कार मिळतो. तसा रावण उत्तरला, पण माझ्या लंकेच्या राज्यामध्ये याला मात्र मृत्यूदंड मिळतो. आणि त्याच वेळी खऱ्या अर्थानं जन्म आणि मृत्यूवरती सत्ता असणाऱ्या मृत्यूदेवतेला पाहता पाहता रावणानं मात्र हनुमंतरायांच्या समोर उभं केलं. मृत्यू निकट आई कलतो हे. पाहता पाहता मृत्यूला समोर उभं केलं आणि मृत्यूला समोर उभं करून रावणानं सांगितलं, हनुमंता पहा बरं, तुझ्या बाजूला आता मृत्यू उभा आहे. आणि हनुमंतरायाने मृत्यू को पाहिलं, पुन्हा रावणाकडे पाहिलं, पुन्हा मृत्यूकडे पाहिलं, पुन्हा रावणाकडे पाहिलं आणि हनुमंतराय एकटेच हसायला लागले. आता रावणाचा पारा चढला. रावण म्हणला, का हसतोस? तसं हनुमंतराय म्हणले, हा मृत्यू आहे का? हा तू बोलवलाय का? अरे मृत्यू माझ्या शेजारी उभा आहे, पण नीट बघ बरं, तो पाहतो कुठं? तो समोर पाहतोय, तुझ्याकडेच पाहतोय तो. आणि जसं हनुमंतराय उत्तरले, रावणाची नजर गेली. रावणानं विचारलं, अरे मृत्यू तुझ्या शेजारी उभा आहे, पण माझ्याकडे का पाहतोय? हनुमंतराय चढदिशी उत्तरले, रावणा तुला हेच गणित कळलं नाही. अरे मृत्यू माझ्याच भेटीला आलाय, तो मला आता विचारतोय, हा माल घेऊन जायचंय का ठेवायचंय? अजून याला न्यायला चालूय मी, याला घेऊन जायचंय का ठेवायचंय? मी त्याला सांगितलं अजून ठेवायचंय, फक्त मी जर आदेश दिला तर तुला उचलल्याशिवाय राहणार नाही. मग मात्र खऱ्या अर्थानं रावणाचा तिळपापड झाला आणि रावणानं आपल्या सहकार्यानं सांगितलं, या वानराला मृत्यूदंड द्या. आणि जसं मृत्यूदंडासाठी आजूबाजूचे महाकाय राक्षस उभे ठाकले, त्याच वेळी बाजूला उभे असणाऱ्या एका राक्षसानं विचारला, हनुमंता तू गडी जरा छान दिसतोस, पण तुझ्या बाजूला उभा मृत्यू आहे आणि मृत्यू उभा असताना तुला भीतिकारी वाटत नाही? तुझ्या चेहऱ्यावर तर भीती दिसत नाही. हनुमंतरायाने काय गोड उत्तर दिलं महाराज. हनुमंतराय उत्तरले, अरे ठीक आहे, मृत्यू माझ्या समोर आहे, मी रावणानं केलेला बंदिवान आहे. मी जरी बंदिवान असेल ना तरी या जगाचा मालक, माझा चालक मालक, माझा भगवान परमात्मा तर मोकळा आहे ना, तो तर मोकळा आहे ना, तो माझ्या भेटीला आल्याशिवाय राहणार नाही. अरे मागचा एक प्रसंग आहे, लक्षात ठेवा. खऱ्या अर्थाने एक सुरदास भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये रोज जायचा, भगवंताची आराधना करायचा. जातेनं 2 किलोमीटरचा आडवानेचा रस्ता होता, पडत झडत जायचा. पाहता पाहता भगवंतापर्यंत पोचायचा, देवाला हात जोडायचा. आजूबाजूचे सगळे भाविकगण त्याला विचारायचे की खऱ्या अर्थानं अरे तू आंधळा आहेस, तू सुरदास आहेस आणि तू एवढा धडपडत येतोस, तुला तर भगवान परमात्म्याचं दर्शनही होत नाही, दर्शनही होत नाही. त्या सूरदासानं दिलेलं उत्तर एवढं गोड होतं महाराज, एवढं गोड होतं महाराज. त्यानं सांगितलं, ठीक आहे, ठीक आहे, मी माझ्या कान्हाला पाहू शकत नाही, पण माझ्या कान्हाला तर द्वारकेमध्ये माहिती आहे ना की मला भेटायला येणाऱ्या भक्तांमध्ये एक सूरदास सुद्धा येतो जो रोज माझ्या दर्शनाला येतो. माझा भगवान परमात्मा तर मला पाहतोय ना. त्याचप्रमाणे मी जरी बंदिवान असेल पण माझा देव तर खऱ्या अर्थानं आहे ना, मग माझा देव आल्याशिवाय राहणार नाही. आणि जसं रावणानं सांगितलं का आता याला मृत्यूदंडाची शिक्षा द्या, विभीषण पुढे आला, देवानी पाठवला. विभीषण म्हटला, हे आपल्या राजनीतीला धरून नाही, हा राजदूत आहे आणि राज्यशास्त्र असं सांगतं, राजनीती असं सांगते दूताचा वध करता येत नाही. मग याला काय शिक्षा करायची? शेपटी पिटून द्या. आता शेपटी पेटवली तसं हनुमंतराया मनोमन स्मित हसायला लागले. म्हणले, आता शेपटी वालं का तुमचं?
तुम्ही पेटवशाल माझी शेपटी पण जळण तुमचा कळस. पण हनुमंतराय हुशार होते, ते शांत राहिले. शेपटी पेटू दिली, हनुमंतरायाने उड्डाण केलं, लंका जळाली. कथा भाग तुम्हाला माहितीये. पण हनुमंतराया ज्यावेळेस माघारी आले, मला सांगायचीत ही 2 वाक्य महत्वाची. हनुमंतराया ज्यावेळेस माघारी आले, सकाळी आता सगळी वानरसेना आपली टूथपेस्ट करत बसली होती. हनुमंतराय आले सकाळी सकाळी, म्हणले मी गडीवर झोपतो, जरा दमलोय आता 7-8 दिवस, तुम्ही काय काळजी करू नका. आणि पाहता पाहता वानरसेने जांबुवंताला जसं कळालं ना, हनुमंतराय आले, त्यांनी विचारलं हनुमंता. हनुमंतराय म्हणले ओके झालं. तसं जांबुवंत प्रभू रामचंद्रांकडे धावत धावत आले, सांगितलं देवा हनुमंत आला बरं, माझा देव आला बरं. अहो हनुमंतरायांनी सगळं काम ओके केलं. तसं प्रभू रामचंद्रांच्या चेहऱ्यावर आनंद आला आणि प्रभू रामचंद्र धावत आले, हनुमंता उठ, अरे तू जाऊन आलास म्हणे, सगळं काम फत्ते झालं. हनुमंतरायाने देवाकडे पाहिलं, देवा कोण म्हणलं, मी कुठं काय केलं. भगवान परमात्मा उत्तर झाले, अरे मला आता जांबुवंतानं सांगितलं तू सगळं काम फत्ते करून आलंय, मी काय नाही केलं देवा, तुम्ही जांबुवंताला विचारा. आता पुन्हा प्रभू रामचंद्र जांबुवंताकडे आले, जांबुवंता, अरे हनुमंता म्हणतोय मी काय नाही केलं. देवा अहो तुमची शपथ घेऊन सांगतो सगळं हनुमंतरायानेच केलं. देव परत हनुमंतरायांकडं, हनुमंता खरं सांग सगळं तूच केलं ना. अहो देवा मी खरं सांगतोय मी काय नाही केलं. अहो मी काहीच केलं नाही, तुम्ही जांबुवंताला विचारा, मी काही केलं नाही. पुन्हा प्रभू रामचंद्र जांबुवंताकडे आले, अरे तो हनुमंतरायांकडे गेलो का, तो म्हणतोय मी काय नाही केलं, तू म्हणतोय त्यांनीच केलं, कुणी केलं. पुन्हा जांबुवंत म्हटला, देवा मी फार खरं सांगतो, मी तुमची शपथ घेतो, ब्रह्मांडाची शपथ घेतो, सगळं हनुमंतरायांनी केलं. देव परत हनुमंतरायांकडे आले, हनुमंता खरं सांग हे तूच केलं ना. हनुमंतराय म्हणले, देवा मी फार सांगून कंटाळलो बा, मी काहीच नाही केलं. मग देवाने डोक्याला हात लावला आणि म्हटलं काय मी केलं. आणि हनुमंतरायांनी स्मित हास्य केलं आणि सांगितलं, देवा गेल्या 15 मिनिटापासून मी हेच सांगतोय, हे सगळं तुम्हीच केलं. महाराज यापेक्षा जगाच्या पाठीवर विनम्रतेचं सगळ्यात मोठं उदाहरण काय असावं. आणि ती विनम्रता जर सासू सुनेत आली, सासू सुनेचं नातं खऱ्या अर्थानं मुलीचं आईचं झाल्याशिवाय राहणार नाही. ती गावातल्या राजकारणात आली तर गावामध्ये पार्ट्यामध्ये वाद होणार नाही. ती जर खऱ्या अर्थानं विनम्रता 2 भावांमध्ये आली, जमिनीवरचे बांध कधी होणार नाही. तीच विनम्रता खऱ्या अर्थानं सासऱ्यांमध्ये आली, घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. तीच विनम्रता माझ्या तरुणाईच्या मनामध्ये आली तर खऱ्या अर्थानं तरुणाई वाम मार्गाला जाणार नाही. आणि हाच प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा खऱ्या अर्थानं कळस असेल महाराज. म्हणून एकदा प्रेमानं भजन करू.